हो ऐका. काय? आपण उद्या सकाळी सकाळी जाऊया. ते तर ठीक आहे हो, पण विचार करा, हो काय विजयनगर जाणं गरजेचं आहे? पण दुसरा पर्याय काय आहे? गुंटूरच्या या गल्लीपाडो जिल्ह्यात या तेनाली गावात माझं भविष्य काय आहे? आणि गावातले सगळे हेच म्हणतात की मी जर फक्त एकदाच विजयनगर राजदरबारात पोहोचलो तर महाराज कृष्णदेवरायांच्या जवळ जाणं काही कठीण नसेल. काय हो, राजाच्या जवळचं होणं फार कठीण असतं नाही? महाराज कृष्णदेवराय असेच राजे आहेत. ते हुशार आणि कौशल्य बघून माणसांना ओळखतात. खरंय, पण मला सांगा, मामा ताताचार्यांनी आपल्याला उत्तर का नाही दिलं? हेच तर कारण आहे की मी नक्कीच जायचं ठरवलं. वा हो, मामांनी तुमच्या पत्राला उत्तर दिलं नाही आणि तुम्ही म्हणता की तुम्हाला जायचंय. म्हणजे काय, विजयनगर काय तुझ्या मामानं विकत घेतलाय का? त्यांच्या परवानगी शिवाय तिथं जाऊच शकत नाही. पण मामा राजगुरूचं पत्र. मामा राजगुरू, मामा राजगुरू, मामा राजगुरू. मी कंटाळलोय त्यांचं नाव ऐकून ऐकून. मी त्यांच्यासाठी काय काय नाही केलं ग. जेव्हा ते मंगळगिरी आले होते तेव्हा रोज त्यांच्यासाठी खीर आणि पुरी घेऊन गेलो. रोज त्यांचे पाय दाबले, डोक्याची मालिश केली. त्यांनी सांगितलं की मला ते पत्र लिहिते आणि मी रोज दूताची वाट बघत राहिलो. आणि जेव्हा एकही पत्र नाही आलं तेव्हा मीच त्यांना दर आठवड्याला पत्र पाठवायला सुरुवात केली. आता 4 महिने झालेत बघ. 16 पत्र लिहिलेत मी, पण एकालाही उत्तर नाही. याचा अर्थ समजत नाही का तुला? तुमचं असं म्हणणं आहे की त्यांना वाटत नाही की तुम्ही विजयनगरला जावं? हो, ते अजिबात इच्छित नाही की मी राजदरबारात स्थान मिळवावं. म्हणून त्यांची इच्छा नाहीये की मी विजयनगरला यावं. पण त्यांना असं का वाटेल? कारण त्यांना माझी भीती वाटते. घाबरतात तुम्हाला? हो. कशामुळे? माझ्या कौशल्यामुळे त्यांना भीती वाटते. त्यांना वाटतं जर मला राजदरबारात जागा मिळाली तर त्यांची खुर्ची टळमळेल. हे शक्य आहे. खरं तर त्यांना थोडी सवयच आहे हेवा करायची. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा कोणी म्हणेल की तुम्ही तिथे जायचं नाही तेव्हा त्याच जागी आपण जायला हवं. का बरं? कारण तुमचं यश त्यांच्या विरोधात अनेक विरोधक निर्माण करतं. आता विरोधक म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुझं तिथे असणं त्यांना खटकतं. म्हणजे तू फरक घडवू शकतो, म्हणजे तू यशस्वी होऊ शकतो. ठीक आहे हो, मग आपण उद्या सकाळी निघूया. मामा राजगुरू, मामा राजगुरू. रक्षा मंत्रीजी, आज तर तलावामध्ये मजाच आली. हो राजगुरुजी, आपण किल्ल्याच्या जवळच आहोत, तरीही मला त्या तळ्याचं माहीतच नव्हतं. हो, ते यामुळे कारण हा तलाव किल्ल्याच्या मागे आणि बहुतेकांना तर माहीतही नाहीये. तळ अगदी शांत आहे, फक्त शांतता आहे सगळीकडे, दूर दूर पर्यंत शांतता. शांततेपेक्षा तर महत्वाचं आहे की पाणी एकदम स्वच्छ आहे. माझं तर मन झालंय की रोज सकाळी इथे यायला हवं. राज दरबारात पण तर जावं लागतं ना, म्हणून फक्त रविवारीच येणं शक्य होणार आहे. हो चालेल, रविवारीत का होईना, मजा येईल. मोठ्या शहरात आला गुंटूरचा रामा, विजयनगर घेऊन प्रवास राज. अरे, सकाळी सकाळी या नवीन गावात कुठे चालले आहात? नवीन गावाला जुनं करायला. जुनं करायला? हे काय म्हणतात? बरोबर तर म्हणतोय. मला एक गोष्ट सांग. विचारा.
एक गाव नवीन कधीपर्यंत राहतं? जोपर्यंत आपण इथले रस्ते नाही समजून घेत, बाजार, दुकानं आणि कार्यालयातील आणि अधिकाऱ्यांशी आणि तिथल्या लोकांशी परिचय नाही होत. काय मी काही चुकीचं म्हटलं? नाही, तू बरोबर म्हणते आहेस. पण मला एक सांग की घरात बसून नगरातील रस्ते, माणसं आणि बाजाराची ओळख होऊ शकते का? नाही. हो. तर आपण लवकरात लवकर हे गाव आणि या गावातील लोकांशी परिचित होऊ इच्छिता. मी कमीत कमी वेळात माझं ध्येय प्राप्त करू इच्छितो. म्हणजे लवकरात लवकर राज दरबारात तुम्ही आपलं स्थान निर्माण करू पाहता. हो. तुम्हाला सांभाळून चालावं लागेल. जर घाईघाईत काही गडबड झाली तर हे राजे महाराजे सरळ मृत्यूदंड द्यायला कुठलाही वेळ घालवत नाही. आणि जर गोष्ट मनाला पटली तर स्वर्ण मुद्रा द्यायला सुद्धा मागे पुढे नाही पाहत. हो, ते तर आहेच, पण जीवाचं जोखीम पण तर आहे. अगं, तू काळजी नको करूस. मला मृत्यूदंड देण्याच्या आधी महाराजांना मला खूप साऱ्या स्वर्ण मुद्रा द्याव्या लागणार आहेत. आणि अगं, इतक्या सहज मी महाराजांच्या क्रोध चक्रात फसणार नाही आहे. तुम्ही काळजी घ्या. या रविवारी तर मी नाही जाऊ शकणार आंघोळीला. अच्छा, मग या रविवारी मला एकट्यालाच जावं लागेल आंघोळीला, महालाच्या मागच्या तलावामध्ये. जाऊ द्या, एका रविवारचा तर प्रश्न आहे. हे सांगा की कोणी प्रसिद्ध पंडित येणार आहेत? त्यांचं नाव काय जे बुधवारी येणार आहेत? स्वामी आशानंदजी. त्या पुरोहितांचं तर नशीब आहे. प्रसिद्धच असतील, काशीवरून आल्यात, फक्त नाव चालतंय, हे जात काही नाही त्यांना. मग येत कशाला आहेत? अरे, महाराजांकडून काही पैसे काढायचे असतील, एखादं छोटस प्रवचन करतील आणि दरबारातील लोकांच्या प्रश्नांचे उत्तर देतील आणि बक्षीस घेऊन चालते होईल. हा तर चांगला व्यवसाय. हो मित्रा, आहे तर चांगला व्यवसाय. मामा राजगुरुजी. अरे, कोण आहेस तू? ओळखलं नाहीत का मला? अहो, मी तेनाली गावात राहणाऱ्या रामय्याजींचा मुलगा रामलिंगू. अरे, मी कोणत्या राम्या गोम्याला नाही ओळखत. चला. अरे, तुम्ही आठवा ना, तुम्ही मंगलगिरीला येऊन थांबले होते तेव्हा मी रोज तुमच्यासाठी खीर पुरी घेऊन येत होतो. रात्री तुमचे पाय दाबत होतो, डोक्यावर मालिशही करून देत होतो. हा, मंगलगिरी? अरे, मी तर कधी मंगलगिरीला गेलोच नाही, मूर्खा. अरे चल, निघ इथून, चल. एक गोष्ट सांगा, तुम्हीच ताताचार्य आहात ना? हा, तुम्हीच राजगुरुजी आहात ना? अरे हो, मीच आहे राजगुरू. मगम्मा माझी बायको तुमची भाची आहे ना? अरे, कोण आहेस तू? मी नाही ओळखत. माझी कोणी बहीण नाही आणि माझी कोणी भाचीही नाही. बस चल, निघ इथून. राजगुरुजी, तुम्ही खोटं बोलत आहात. का बोलत आहात हे पण मला थोडं थोडं समजत आहे. तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला ते सांगू शकतो. अच्छा, तर सांग मग. मान्य केलंत ना? पण मामा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मी विजयनगरला आलेलो आहे. त्या दरबारात मी जागा बनवणारच. जर तुम्ही मला मदत कराल तर मी तुमची मदत करणारच. अरे हट, चल नाही इथून. आला मोठा माझी मदत करणारा. अरे जा इथून, नाहीतर धक्के मारून काढावा लागेल तुला. हा, राजगुरु, तुम्ही तुमची मर्यादा विसरत आहात. आता पहा हा रामलिंग काय करतो ते. अरे तर काय करशील? वापस जावं लागेल आपल्या गावाला, गल्ली पाडूला, तेनाली मध्ये. हा, तर मान्य केलं ना?
ते आली होईल दरबारी संकटाशी करेल यारी. योजना बनवे युक्ती वापरे हुशारी वापरून सर्वांना हरवे. आपली जागा बनवे दरबारी होऊन दाखवे. चला राजभवनी जाऊ, चला राजभवनी जाऊ. या मामानी तर लाल झेंडा दाखवला. आता काय करावं लागेल? काहीतरी योजना करावी लागेल. मला जर राज दरबारात स्थान प्राप्त करायचंय तर कोण मला मदत करू शकेल हे मला माहिती करावं लागेल. मामा ताताचार्य तर माझा विरोध करेलच, तर मी त्याच्या कुठल्या शत्रूला भेटू? पण त्याला वेळ लागेल आणि काही भरोसाही नाही. पण हे निश्चित आहे की माझी मदत कोणी असा व्यक्तीच करू शकतो ज्याचं येणं जाणं राजमहल किंवा दरबारात असेल. राज दरबारच बरोबर राहील. पण राजभवन आहे कुठे? अरे मित्रा, मित्रा, हा राज दरबार कुठे आहे? श्रीमान, मी ज्या दिशेने येत आहो तिथे जाऊन सरळ जाऊन उजवीकडे वळा, तिथेच आहे राज दरबार. तुम्ही काय तिथेच काम करता? करत होतो. फार प्रयत्नांनी नोकरी मिळाली होती. तर नोकरीवरून काढलं का बरं? अजून तर नाही काढलं, पण हे नक्की आहे की मला काढून टाकेल. अरे, असं काय केलंस तू की तुला नक्कीच काढून टाकतील? केलं नाही, करणार आहे. अच्छा, तर सांग मला, असं काय करणार आहेस तू की ज्याने तुला नोकरीवरून काढून टाकतील? आजपासून पुढचा 1 आठवडा माझी नियुक्ती राजगुरू यांच्या घरी केलेली आहे. तर मी कोषाध्यक्षांना 1 आठवड्याच्या सुट्टीचा अर्ज केला. त्यांनी तो अस्वीकार केला. आता मी 3-4 दिवस घरी जाणार आहे. माझी आई खूप आजारी आहे. तुम्ही काळजी करू नका. समज तुला सुट्टी मिळाली. तुझं नाव काय आहे? गोपाल. श्रीमान, एक गोष्ट मला कळत नाहीये की तुम्हाला या नगरामध्ये राज दरबार कुठे आहे हे माहिती नाही आणि तुम्ही म्हणत आहात की हो, राज दरबार तर नाही माहिती, पण राजगुरूंना तर खूप चांगल्याने ओळखतो ना. श्रीमान, काय तुम्ही खरंच मला राजगुरूंकडून सुट्टी मिळवून द्याल? नाही, ते स्वतः तुला सुट्टी देतील. ते देतील? आता माझी गोष्ट लक्षपूर्वक आहे. गोपाल, अरे इतक्या उशिरा का आला? राजगुरुजी, मी तर आधीच इथे आलो होतो. मग इतका उशीर का केलास यायला? ते राजगुरुजी, जेव्हा मी इथे आलो ना तेव्हा एक व्यक्ती लपून तुमची आणि रक्षा मंत्रींच्या गुसकी ऐकत होता. मी त्याला नाही ओळखत आणि मला माहितही नाही तो कोण आहे. मला कळलं कोण आहे तो धूर्त. मग तो तुमच्या जवळ आला आणि त्यांनी तुमच्यासोबत काही गोष्टी पण केल्या आणि मग बडबड करत परत चालला गेला. काय बडबड करत होता तू? तो म्हणत होता की तो 3 दिवसात आपली तयारी पूर्ण करणार आणि असा आपटेन राजगुरूंना की ते आठवणीत ठेवतील असं बोललं त्यानं. हो, आणि पण खूप बडबड करत होता, पण ते मी ऐकू शकलो नाही. मग मी विचार केला की तो आपलं काही वाईट तर करण्याची योजना करत नाहीये, म्हणून मी त्याच्या मागे गेलो. शाबास. मग तो समोरच्या झाडाखाली जाऊन बसला.
मग मी विचार केला की तुम्हाला माझ्याकडे काही काम तर नसेल ना, म्हणून मी लगेच इथे आलो. नाही नाही, मला काहीही काम नाही. तू जा आणि त्याचा पाठलाग कर. तो जिथे जिथे जाईल तिथे त्याच्या मागे सावलीसारखा राहा. घारीसारखी नजर ठेव त्याच्यावर. तो कुठे जातो, कोणाला भेटतो, काय करतो. आणि ऐक, जर काही विशेष गोष्ट दिसली तर लगेच येऊन मला सांग. बरं, ठीक आहे. पण जर तो विजयनगरच्या बाहेर गेला तर तू पण त्याच्या मागे चालला जाशील. राजगुरुजी, तुम्ही काळजी करू नका. जर काही विशेष गोष्ट असेल तर मी लगेच येऊन तुम्हाला सांगेन. हो हो, ठीक आहे. तू निघ आता लवकर. तो तिथून चालला नको जायला. जा रे गोपाल, जा लवकर जा. तुम्ही सरळ राज दरबारात जात आहात, पण आत कसे जाल? सांगून देईल की राजगुरूचा भाचा आहे आणि पंडितजीचं प्रवचन ऐकायला आलोय. कुठल्या अधिकाराने? म्हणजे मला म्हणायचंय की बसाल कुठे? सामान्य माणसांच्या खुर्चीत, जे अशा विशेष प्रसंगी राज दरबारातली कार्यवाही बघू शकतात. पण तुम्हाला कसं माहिती? अगं, आता विजयनगर माझ्यासाठी नवीन नाही राहिलंय. ऐका हो, जरा सांभाळून, काळजी घ्या. राजगुरुजी, तो बघा, त्या साधारण माणसांमध्ये तोच माणूस आहे ना जो रविवारी तुमच्या घरी आला होता? अरे देवा, अरे देवा, हा इथेही आला. आता मी काय करू? तुम्ही त्याला ओळखता का? ओळखतो, खूप चांगल्याने ओळखतो. हा रामलिंग आहे. काल तर तुम्ही म्हणत होते की तुम्ही त्याला ओळखत नाही. ते मुद्दामून म्हटलं होतं की हे संकट टळून जाईल, पण हा मूर्ख इथेही येऊन गेला. आता काय करू रक्षा मंत्रीजी? महाराज, हे काशीचे पंडित आहेत, खूप विद्वान आहेत. मी पंडितजींना विनंती करतो की त्यांनी आम्हाला सांगावं सत्य काय आहे. महाराजांचा विजय असो. महाराज, हे जग म्हणजे एक मृगजळ आहे. आपण जे बघतो, ऐकतो, अनुभवतो, चाखतो किंवा सुगंध घेतो, हे सगळं फक्त आपल्या विचारांवर आहे. खरं मध्ये असं काही नसतं, पण तरीही आपण विचार करतो की हे सगळं खरं आहे. पण हे विश्व एक मृगजळ आहे. कोणाजवळ काही उत्तर आहे का? आमच्या सभासदांनी पंडितजींचा विचार ऐकला. तुमच्यातनं कोणी यावर उत्तर देऊ शकेल का? महाराज, परवानगी असेल तर बोलू? हो हो, इकडे ये. काय नाव आहे तुझं? महाराज, माझं नाव रामलिंग आहे. मी तेनाली गावचा रहिवासी आहो. हा तर बोल, काय म्हणणं आहे तुझं रामलिंग? मला हे विचारायचं आहे की पंडितजींची ही गोष्ट जर खरी आहे तर मग ते त्याला सिद्ध करून दाखवतील. सिद्ध करण्याचा विषय कुठे आलाय? हे सगळं आपल्या शास्त्रात लिहिलंय आणि शास्त्र काय चुकीचं सांगेल का? अच्छा, तर मग ही गोष्ट आहे, तर आपण पंडितजींच्या या गोष्टीचं सत्य तपासू. तपासा. आज आमच्या महाराजांनी एक मेजवानी ठेवलेली आहे. त्यात आम्ही सगळे, मी आणि इथे बसलेले सगळे सभासद पोट भरून खाऊ. पण तुम्हाला एक प्रार्थना आहे की तुम्ही एकाच जागी बसून राहाल. का?
तुम्ही तर एका जागी बसून हा विचार कराल की तुम्ही सगळे पक्वान्न खात आहात, त्याचा सुगंध घेत आहात. तुमच्या म्हणण्यानुसार असं केल्याने तुम्हाला मेजवानीचा आनंद मिळालेला आहे. वा रामलिंग वा, तू तर खूपच छान उत्तर दिलंस. तू हुशार आहेस. धन्यवाद महाराज. हे घे, मी तुझ्या बुद्धीचा सन्मान करत सुवर्ण मुद्रांनी भरलेली ही थाळी तुला देतोय. महाराज, तुम्ही माझ्या भाच्याला बक्षीस देऊन तुमचा मला गुलाम करून टाकलाय. अच्छा, हा तुमचा भाचा आहे, म्हणून इतका हुशार आहे. महाराज, त्याला तुमच्या सेवेत राहायचंय. जेव्हाही तुम्हाला त्याची गरज पडेल तुम्ही मला निरोप पाठवून द्या. मी याला लगेच दरबारात हजर करील. हो, याच्या बुद्धीनुसार जेव्हा पण संधी असेल तुम्ही स्वतः याला घेऊन या. धन्यवाद महाराज. मोठ्या शहरात आला गुंटूरचा रामा, विजयनगर घेऊन प्रवास राज. हुशारीने करतो जो आपली गोष्ट, दरबारात होईल ते सर्वश्रेष्ठ. रामलिंग आहे हा हुशार, रामलिंग आहे हा हुशार. प्रत्येक प्रश्नाला उत्तराची साथ रामलिंग आहे हा हुशार. तेनाली राम आहे चतुर आणि धूर्त, तेनाली राम आहे लेखच दुष्ट. रामलिंग आहे हा हुशार, रामलिंग आहे हा हुशार. प्रत्येक प्रश्नाला उत्तराची साथ रामलिंग आहे हा हुशार. तेनाली राम आहे चतुर आणि धूर्त, तेनाली राम आहे लेखच दुष्ट. दरबारात आहे त्याची ओळख खास, सगळ्यावर भारी आहे त्याची चाल. लाजवाब हाजीर जवाब, धूर्त आणि चतुर आहे तेनाली राम.